तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भाविक एकवटलेले आहेत। तर घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची दर्शन आपण घेतोय। मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी या ठिकाणी झालेली आहे। शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात। आणि या ठिकाणून अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आमच्या सोबत जोडले गेले आहे। विजय, आज पहिला श्रावणी सोमवार, काय वातावरण, भाविकांची काय मनोकामना? नक्कीच प्रणिता, जर पाहिलं गेलं तर आज श्रावणचा पहिला सोमवार आहे आणि त्यामुळे आता वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिरामध्ये भाविकांचे पहाटेपासून रात्री 12 वाजेपासून जी आहे ती मोठी गर्दी या ठिकाणी झाल्याची पाहायला मिळत आणि रात्री 12 वाजताच मंदिर प्रशासनाने खुले द्वार जे आहे ते करण्यात आले आणि त्यामुळे आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तर रात्री 12 वाजेपासून भाविक जे आहे ते मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहे। आणि वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिर हे 12वे ज्योतिर्लिंग आहे, शेवटचे ज्योतिर्लिंग आहे। त्यामुळे जगातली कुठलीही परिक्रमा केली तर या ठिकाणी येऊन दर्शन घ्यावं लागतं। त्यामुळे या ठिकाणी नवसाला पावणारा घृष्णेश्वर म्हणून या ठिकाणी ओळख आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहे ते अगदी असं भक्तिमय वातावरण या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे। जर पाहिलं गेलं तर हजारोच्या संख्येने जे आहे ते 12 नंबरला या ठिकाणी लागल्याचे भाविक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अक्षरशः दर्शनासाठी 2 ते 3 तास जे आहे ते भाविक या ठिकाणी रांगेने दर्शन घेत असल्याचे आपल्याला वेळ जो आहे तो लागत असल्याचा पाहायला मिळत आहे। मोठा कालावधी जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अगदी भाविकांच्या मनावरती जे आहे ते चेहऱ्यावरती मोठा आनंद असल्याचा भाविकांचा आनंद पाहायला मिळतोय। अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची ही दृश्य आपण पाहतोय। नाशिक, संभाजीनगर, पुणे आणि हिंगोलीतील ज्योतिर्लिंग, नाशिकचं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, संभाजीनगरच्या घृष्णेश्वर मंदिरात देखील भाविक दर्शन घेण्यासाठी जमतायत।